नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्णता कोचिंग क्लासेसमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी माणिक ढवळे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण काळाचा योग्य वापर करून मराठीतून इंग्रजीचं वाक्य कसं बनवायचं हे आपण स्टार्ट केलं होतं, इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स। तर त्यामध्ये पहा मित्रांनो, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर याच पद्धतीने आपण शिकणार आहोत। कारण की या पद्धतीने जर शिकलो आपल्याला तर काळाचा योग्य वापर करून इंग्रजीचं मराठीत वाक्य करता येते, मराठीचं इंग्रजीमध्ये वाक्य करता येते, बरोबर आहे। तर आता बघा, ती इंग्रजी बोलते, तिने इंग्रजी बोलली, ती इंग्रजी बोलेल। तर त्यानुसार पहा, आता यस प्लस V1 ब्रॅकेट मध्ये काय दिलेलं आहे, यस किंवा ईएस लावायचं। म्हणजे वर्ब वन ला यस आणि ईएस लागते। कधी लागते? जेव्हा करता जो असतो एकवचनी असतो। आता समजा तुम्ही म्हणसाल सर आय तर एकवचनी आहे, बरोबर आहे, पण आय अपवाद आहे। आयला आपण एकवचनी आहे, पण आयला एकवचनीचे रूल लागत नाहीत, बरोबर आहे। ते थोडासा वेगळा पार्ट आहे। त्यामुळे आयला सोडून जसं ई आहे, शी आहे, इट आहे आणि एखाद्याचं नाव असू शकते, जसं माणिक आहे, अजय आहे, सुष्मिता आहे, हे सर्व एकवचनी नाव आहेत। हे जेव्हा येतात तेव्हा वर्बला आपण काय लावतो, यस किंवा ईएस लावतो, बरोबर आहे। तर पहा, ती काय आहे, मुलगी एकच आहे। तर आता तिला मित्रांनो काय आहे, ते सब्जेक्ट आहे। ती तुम्हाला सांगितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये, सब्जेक्टला सब्जेक्टची पोझिशन आहे ते ऍज इट इज लिहायची। तिला काय येणार इंग्लिश मध्ये, शी येणार मित्रांनो, शी, ठीक आहे, ती म्हणजे शी। नंतर आहे आता वाक्य सब्जेक्टला सब्जेक्ट, नंतर आपण उलट जातो, बरोबर आहे। सब्जेक्ट पहिला आला, नंतर वर्ब वन आहे, बोलते। इथं मी खाली वर्ब चार्ट लिहिलेला आहे, वर्ब लिहिलेले आहेत। आता स्पीक, स्पोक, स्पोकन आणि स्पीकिंग हे जे वर्ब लिहिलेलं आहे, तर V1 काय आहे, स्पीक आहे। तर आपल्याला काय करायचं, बोलतेला स्पीक लावायचं आणि इथं हे जे वर्ब आहे त्याला यस ईएस लावायचं सांगितलंय तुम्हाला। पण इथं लागणार काय, फक्त यस लागणार, ठीक आहे। ज्या वर्बच्या शेवटी ई आहे, ठीक आहे। आता बघा, या वर्बच्या शेवटी काय आहे, ई आहे का, नाही आहे। मग आपण आता याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगल, कशाला यस ईएस लागल ते सेपरेट व्हिडिओ बनवूया। सध्याला आपण ध्यान ठेवूया यस ईएस लावायचं, ठीक आहे। त्याला डिटेल मध्ये नंतर पाहूया। तर शी बोलतेला काय केलं, मी स्पीक्स केलं, ठीक आहे। ती आहे म्हणून मी वर्बला यस लावलं आणि इंग्रजीला काय येणार, इंग्लिश येणार, बरोबर आहे। तर काय झालं मित्रांनो, शी स्पीक्स इंग्लिश, ती इंग्रजी बोलते। आता तेच वाक्य पहा, आता हे पास्ट मध्ये पाहूया आपण, तिने इंग्रजी बोलली। आता हे ऍक्शन झालेली आहे तिची, बघा ल ला लिहिली प्रत्यय आहे त्यानुसार। तर आपल्याला तिनेला बी काय करायचं, तिने म्हणजे शीच आहे ना, तिच्याबद्दल सांगायला आपण, शी सब्जेक्टला सब्जेक्ट, नंतर आहे वर्ब टू आहे ना, इंग्लिश मध्ये वर्ब टू आहे, मराठीमध्ये वर्ब टू म्हणजे क्रियापद शेवटी येते वाक्याच्या। तर बोललीला काय आहे इथं वर्ब, आता एकच राहणार आहे, बरोबर आहे। स्पीक आहे, पण आपल्याला वापरायचं कोणतं, V2 वापरायचं सध्याला। वर्ब टू काय, स्पोक आहे, शी स्पोक आणि ऑब्जेक्ट काय याच्यामध्ये, इंग्लिश। इंग्लिश म्हणजे आता इंग्रजीलाच आपण इंग्लिश म्हणतो, त्यामुळे तिने इंग्रजी बोलली, शी स्पोक इंग्लिश। त्यानंतर बघा तेच वाक्य आपल्याला काय, ती इंग्रजी बोलेल, फ्युचर मध्ये जायचं आपल्याला। तर काय येणार वाक्याच्या शेवटी, न ल र, म्हणजे ती इंग्रजी बोलेल, बोलेन, बोलणार आहे ना, या पद्धतीने उच्चार होतो, त्याचा वापर होतो। तर आता बघा सब्जेक्ट आहे, तिला शीच येणार सेम। आता बोलेल आहे, पण त्याच्या अगोदर पहा शॉल विल, आपल्याला इंग्रजीचं एक फॉर्म दिलेलं आहे स्ट्रक्चर, त्यानुसार आपल्याला इंग्रजीचं वाक्य बनवावं लागणार। शॉल आणि विल, आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय आय आणि विला शॉल लागायचं गेल्या व्हिडिओमध्ये। तर आता हे शी काय आहे, ठीक आहे, आयला विला सोडून असल्यामुळे शीला काय लावणार, विल लावणार, शी विल। आणि हे V1 काय आहे, आता V1 सेम आहे, स्पीकच येणार आहे, ठीक आहे। V1 इथं काय चेंज होणार नाही, शी विल स्पीक। आता समोर पार्ट काय आहे, इथं ऑब्जेक्ट पार्ट जे आहे इंग्रजीला काय, इंग्लिश ऍज इट इज येणार आहे। तर काय झालं मित्रांनो, शी विल स्पीक इंग्लिश। त्यानंतर पहा, हे लक्षात आलं पहिलं वाक्य। दुसरं वाक्य पहा, आता तो म्हणजे मुलगा आहे, एकच आहे, बरोबर आहे। तर तोला काय येणार, ही येणार। आता लिहितो सेम, आता लिहितोला काय आहे वर्ब, बघा लिहितो, राईट म्हणजे लिहिणे, V1 आहे, मग V2 रोट आहे, V3 रिटन आहे, V4 रायटिंग आहे। तर आपल्याला याच्यात काय वापरायचं स्ट्रक्चर नुसार, सब्जेक्टला लिहिला आपण, तोलाही, नंतर आपण काय करतो मराठीमध्ये पाहतो, मराठीमध्ये वर्ब शेवटी असल्यामुळे आपण उलटी वाक्यरचना करतो। तर हे लिहितोला काय येणार आहे, WRITE राईट येणार आहे, बरोबर आहे। पण इथं काय सांगितलंय तुम्हाला, यस यस लावायला, जेव्हा करता एकवचनी असतो आयला सोडून, ठीक आहे। आयला सोडून ही शी इट राहू शकतो आणि नाव राहू शकतो, एखादा प्राणी, एखादी वस्तू, एखादं झाड, ठीक आहे, एखादा व्यक्ती। तर या सर्वांना काय लावायचं, वर्ब असल्यावर यस यस प्रत्यय लावायचे। आता बघा ही राईट्स, आता पत्र आहे, पत्रला काय येणार आहे मित्रांनो, लेटर, LETTER, लेटर। तो पत्र लिहितो, ही राईट्स लेटर।
त्यानंतर तेच वाक्य बघा भूतकाळामध्ये गेलं, त्याने पत्र लिहिले, बरोबर आहे. तर मग काय हिला ही, त्याने म्हणजे काय तोच आहे ना, हीच लावायचं, वेगळं काही करायचं नाही. लिहिले, आता उलट जायचं आपल्याला. लिहिलेला काय, लिहिणे हे जे ऍक्शन आहे त्यासाठी काय राईट आहे V1 मध्ये, रोट काय आहे ते V2 मध्ये रोट आहे. ठीक आहे. तर मग काय करायचं, रोट लिहायचं. आणि नंतर पत्राला तुम्हाला माहित आहे काय, लेटर, LETTER, ही रोट लेटर. नंतर पहा फ्युचर मध्ये गेल्यानंतर तो हीच येणार. आता इथं काय येणार आहे, शॉल विल पैकी विल येईल. आता लिहिणार काय, लिहिणार पत्र लिहिणार, बरोबर आहे. पण आता हे लिहिणारला बी काय V1 इथं सांगितलेलं असल्यामुळे काय आपल्याला राईटच घ्यायचंय. आणि पत्राला काय येणार आहे, लेटर येणार आहे. ठीक आहे. तर तो पत्र लिहिणार, ही विल राईट लेटर. आता बघा तिसरं वाक्य आहे, आम्हीला काय येते इंग्लिश मध्ये मित्रांनो, आम्हीला तुम्हाला माहित आहे, आम्हीला आपण काय वापरतो, WEV. आता हे रीड, वाचतो म्हणजे रीड. आता रीडचं तुम्हाला दिलं, रीड, रेड, रीड. ठीक आहे. रीडचं एक वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3, वर्ब 4 तुम्हाला दिलेलं आहे. तर त्यानुसार आता आपल्याला V1च वापरायचं. रीडला काय, हे वाचतोला रीड घ्यायचं. आता रीड्स लागणार नाही. ठीक आहे. आम्ही हे अनेक वचन आहे. आणि पुस्तकेला काय घेणार आहे, एक पुस्तक नाही अनेक पुस्तक आहेत ना, त्याच्यामुळे काय अनेक वचन आहे, बुक्स घ्यायचं. वी रीड बुक्स. त्यानंतर आहे आम्ही पुस्तके वाचतो, हे तर रेग्युलर क्रिया आहे, रेग्युलर होणारी. आता आम्ही पुस्तके वाचली म्हणजे ही क्रिया झालेली आहे, हे ना. वी वाचलीला काय येणार आहे, रेड. रेड उच्चार होते तिचा. ठीक आहे. रीड म्हणतो आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, वी रीड बुक्स. ठीक आहे. त्यानंतर सिंपल पास्ट मध्ये वी रेड बुक्स म्हणायचं. स्पेलिंग सेम आहे पण उच्चारामध्ये काय होतो, फरक येतो. आम्ही पुस्तके वाचली, वी रेड बुक्स. त्यानंतर आहे आम्ही पुस्तके वाचणार. आता याचं काय येणार मित्रांनो, आम्हीला वी. आता इथं बघा नेहमीप्रमाणे विलच लागणार आहे आता. ठीक आहे. जसं विल. आणि वाचणारला काय येणार आहे, रीड, V1 आहे. आणि ऑब्जेक्ट म्हणजे पुस्तकेला काय येणार आहे, बुक्स येणार आहे. त्याचं काय झालं, वी विल रीड बुक्स, आम्ही पुस्तके वाचणार. आता बघा दे. आता तेला दे म्हणतो आपण, ते त्या म्हणजे जास्त असतील, माणसं असतील, बाया असतील, है ना, जास्त मुलं असू शकतात, ते तुमच्या सोबत नाही दुसरीकडे ते. तर त्याला काय THEY दे. आता सांगतात आहे, सांगण्याला शब्द काय बघा इथं, टेल म्हणजे सांगणे, V1 आहे ना, V1चा वापर करायचा. टेल, टोल, टेलिंग आहे. तर दे टेल काय सांगतात, कथा. हे ऑब्जेक्ट पार्ट आहे कथा. स्टोरी है ना, STORY, स्टोरी म्हणजे कथा. तर काय झालं, दे टेल स्टोरी, ते कथा सांगतात. आणि त्यांनी कथा सांगितली, तेच वाक्य भूतकाळामध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये गेल्यावर काय येणार आहे, दे सांगितलीला काय इथं बघा टेलचा V2 आहे, V2 वापरायला सांगितलेलं आहे. टोल्ड येणार आहे, दे टोल्ड. कथाला काय येणार आहे, सेम स्टोरी लिहायचं आपल्याला. तर काय ते त्यांनी कथा सांगितली, दे टोल्ड स्टोरी. त्यानंतर फ्युचर मध्ये गेल्यानंतर बघा ते कथा सांगतील, है ना, ते कथा सांगतील. दे नंतर काय येणार आहे, विल. आता सांगतीलला V1 असं आहे, टेल. आणि कथाला काय, स्टोरी, STORY स्टोरी. दे विल टेल स्टोरी. या पद्धतीने त्याचा काय होतो, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होते. ठीक आहे. तर लक्षात आलं मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला काय असं आपण स्टडी केलो तर आपल्याला काय काळ बी व्यवस्थित समजतील सोप्या पद्धतीनं, आणि इंग्रजी लिहिता बी येईल. आणि आपल्याला ब्रेन वाईज म्हणजे मनन करून, विचार करून इंग्रजी जर डोक्यात आली आपल्या व्यवस्थित तर बाहेर पण येणार, बरोबर आहे. याची आपण बोलण्यासाठी बी प्रॅक्टिस करू ऑटोमॅटिक इंग्रजी लिहायला आणि बोलायला येईल. तर हे वर्ब आहेत, हे तुम्ही पाठ करत राहा. आणि हे जे पण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच आपण तयारी करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सर्व मित्रांसोबत शेअर करा. आणि कॉमेंट्स मध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, त्यावर बी आम्ही व्हिडिओ बनवू. आणि पूर्णतः कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.